जेलमधलं आयुष्य कसं असतं, दिनचर्या कशी असते, काय खायला दिलं जातं, सकाळी किती वाजता उठवलं जातं, याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर सगळ्यात पहिलं तर पोलीस कस्टडी आणि न्यायालयीन कस्टडी या दोन्हीमधला आपल्याला फरक जाणून घेणं गरजेचं आहे. कारण बरेच जण लॉकअपला जेल म्हणतात, की मी जेलमध्ये जाऊन आलो. मात्र तसं नाही. जे पोलीस तपासासाठी न्यायालयानं PC दिलेली असते, पोलीस कस्टडी दिली असते, तेव्हा लॉकअपमध्ये ठेवलं जातं आणि जेव्हा MCR म्हणजे मॅजिस्ट्रेट कस्टडी, जेव्हा न्यायालयीन कोठडी सुनावली जाते त्या दरम्यान जेलमध्ये गेलं जातं. म्हणजे त्या ठिकाणचे जो जिल्ह्यामध्ये जी काही जेल असते त्या ठिकाणी. म्हणजे आपण समजा आत्ता सध्या धाराशिव जिल्ह्याबद्दल बोलूया आणि धाराशिवच्या जेलबद्दल बोलूया. सगळ्यात आधी तर जेव्हा कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली, तर मग सगळ्यात आधी सुरुवातीला त्याला आतमध्ये नेण्याच्या आधी त्याची वैद्यकीय चाचणी केली जाते. त्याच्यानंतर मग धाराशिवच्या त्या जेलच्या गेटवर घेऊन गेलं जातं. तिथे एक छोटासा दरवाजा आहे, आतमधून जावं लागतं आणि तिथे सगळ्यात पहिलं आपल्याला भेटतात बाबा लोकं. बाबा लोकं म्हणजे तिथल्या पोलिसांना बाबा म्हणलं जातं. मग ते सगळे आपली लिखापडी ॲडमिशन आपलं घेतात, की इथलं हे आहे ते आहे. मग आपल्याला सगळे कपडे काढायला लावतात, अंडरवेअरवर उभं राहायला सांगतात आणि मग आपली सगळी तपासणी करतात. कुठले आपल्या अंगावर कुठल्या जखमा आहेत वगैरे 2 खुणा ते लिहून घेतात. मग कारण हे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ते आहे किंवा काही आतमध्ये घेऊन तर जात नाही ना वगैरे वगैरे. मग आतमध्ये जर गेलं तर आपल्याला बाहेरून ज्या भिंती दिसतात तर त्याच्याखाली अजून म्हणजे ती जेल आहे. म्हणजे 15-20 फूट 25 फूटपर्यंत ती जाड भिंती आहेत आणि आतमध्ये गेल्यानंतर मग मस्त आपल्याला बिस्तरा आणि ताट आणि पाट हे दोन्ही घ्यायला लागतं. म्हणजे जर्मनची प्लेट असते, जर्मनचा एक आपल्या पिक्चरमध्ये पाहिलं तशा पद्धतीचा एक तांब्या असतो असा गोलवाला आणि बिस्तरा म्हणजे आपण अंतरायचं आणि पांघरायचं ते सगळं साहित्य आपल्याला घेऊन जायचं असतं. सगळ्यात आधी तर 5-50 लोकं झोपतील अशा पद्धतीची जेलची एकूणच बॅरॅक्स असतात. मग आपल्या धाराशिवचे जवळपास 4-5 बॅरॅक आहेत आणि एल बॅरॅक जरा मोठा आहे. आणि मग आतमध्ये गेलं की 40-50 कैदी त्यामध्ये असतात. जे ओव्हर क्राऊडेड आपल्या भारतातली जेल आहेत, ज्यांच्या संख्येच्या पेक्षाही जास्त कैदी तिथं असतात. मग रात्री झोपलं की सकाळी सगळ्यात पहिलं 6 वाजता त्या लोखंडी गजांचा असणारा दरवाजांना वाजवलं जातं आणि मग 6 वाजता कितीही तुर्रमखान असला तरी त्याला उठावंच लागतं. उठल्या बाहेर जायचं आणि राष्ट्रगीतला उभं राहायचं. सगळ्यात आधी राष्ट्रगीत होते. कैदी बदलाच एक जण समोर उभा राहतो, सावधान परेड विश्राम करतो आणि त्याच्यानंतर एकसाथ राष्ट्रगीत सुरू होते. राष्ट्रगीत सुरू झाले की मग सगळ्यात आधी सगळेजण पळतात ते शौचालयाच्या दिशेने. शौचालयाकडे म्हणजे असे 3 फुटाचा दरवाजा असतो. आपलं डोकं इथून दिसेल, आपण जर शौचालयाला बसेल अशा पद्धतीची शौचालयाची एकूणच रचना असते. जवळपास एक 10-12 शौचालय असतात तर तेवढ्या सगळ्या कैद्यांसाठी. मग एक जण करून ते जातात आणि बाहेरच एक ग्राउंडमध्येच एक हौद असतं. त्या हौदामध्येच ते बाहेर जे डबे ठेवलेले असतात तिथून पाणी घ्यायचं आणि त्या शौचालयाला जायचं. मग सुरुवातीला बाहेर आल्यानंतर ब्रश वगैरे करायचं, त्या ठिकाणच्याच हौदामध्ये तोंड वगैरे धुवायचं आणि मग पुन्हा थोडा काळ म्हणजे सुरुवातीला नाश्ता असतो. मग प्रत्येक दिवशी वेगवेगळा. पहिल्या दिवशी पोहे असतात, दुसऱ्या दिवशी म्हणजे समजा उपीट आहे, तिसऱ्या दिवशी गोड उपीट आहे. म्हणजे गोड उपीट असतं का, रवा ज्याला म्हणतात आपण, लापशी. मग केळी वगैरे एक दिली जाते. पण मित्रांनो, हे ऐकायला जरी भारी वाटत असलं ना तर त्याची चव अतिशय वाईट असते. कारण आपल्याला घरची सवय लागलेली असते ना, तर तशा पद्धतीनं मग सकाळी 7पर्यंत ते होऊन जातं. मग जे आपण मग घेतलेला असतो ना जर्मनचं, त्याच्यामध्येच मग चहा दिली जाते. चहा म्हणजे मला असं वाटतं जवळपास 5 लिटर पाण्यात 1 लिटर दूध टाकून जे काही बनतं तशी चहा असते. मग काही जण त्या काय करतात, दूध घेतात, मग दूध ते साठवून ठेवतात. ते दूध साठवून त्याला विरजण घालून मग त्याचं दही पण बनवलं जातं. इतकं काही कलाकार पण आतमध्ये असतात. मग वेगवेगळ्या केसेसमधली मंडळी असते, गंभीर गुन्ह्यातली मंडळी असते. बऱ्याच जणांची अंडर ट्रायलमध्येच असले असते, म्हणजे मर्डरचे रेपची केसेस आहेत. वेगवेगळ्या केसेसमधली ही मंडळी असते. मग जवळपास 10:30-11पर्यंत 11:30पर्यंत तुम्हाला बाहेर फिरायला मोकळीक असते, म्हणजे त्या मैदानामध्ये. आणि तेव्हाच तुम्हाला दुपारचं जेवण घेऊन ठेवावं लागतं. विचार करा, म्हणजे 10 वाजता तुम्ही तुमच्या बॅरॅकीमध्ये तो जेवण आणून ठेवायचं आणि दुपारी 1-2 वाजता खायचं. म्हणजे थंडगार झालेलं असतं. चपाती, भात आणि 3-4 प्रकारचे भाज्यापैकी एक दिवस ते असतं. म्हणजे कधी मटकीची भाजी असणार, कधी
कधी शेवग्याची भाजी असणार, कधी अख्खा मसूरची भाजी असणार. पण मित्रांनो, जेव्हा आपण त्या आपण आपल्या घरातल्या भाजीमध्ये जेव्हा हात धुतो आणि जो खालचा जो द्रव्य पदार्थ तयार होतो, तशा पद्धतीची भाजी असते. चपाती जी असते, जी आपण चाळण काढलं आणि वरच्या चाळणीची जी चपाती बनवली जाते ना, तशा पद्धतीची चपाती असते. असं असतं जेवण. मग ते 2, 2.5, 3 तास थंड झालेलं, तेव्हा 1-2 वाजता सगळे मिळून मग ते बॅराकीमध्ये खातात. इतकं डेंजर आहे. परत 3 वाजता बाहेर सोडलं जातं आणि 1-2 तास पुन्हा थोडंसं बाहेर फिरायची मुभा असते. म्हणजे मैदानातच फिरायची मुभा असते. पुन्हा 6ला बंदी होते. मग त्याच दरम्यान त्या 6 वाजताच रात्रीचं 8-9 वाजताचं जी जेवण आहे ती घ्यायचं. मग जेवण कसं मी तुम्हाला सांगितलं आहे. अशा पद्धतीनं हे जेवणाचा विषय झाला. म्हणजे बऱ्याच जणांना जेलबद्दल कुतूहल असतं, तर ते जेल असं असतं. मात्र हे शनिवारपर्यंत अशा पद्धतीचं शेड्यूल आहे. पण रविवारी मात्र पूर्ण बंदी असते. सकाळी एकदा बाहेर काढल्यानंतर 11:30 वाजता बंदी केली, तर मग पुन्हा दुसऱ्या दिवशी पहाटेच तो गेट उघडतो. आणि जेव्हा जेव्हा आतमध्ये सगळे आले, तर मग बाबा येतात आणि जोडीजोडीनं बसायला लावतात आणि ते मोजतात की किती आहेत, काय आहेत कैदी. मग बरोबर असल्यावर बाहेर येतात. मग संध्याकाळच्या टायमाला त्याला सील लावतात. असं हे जेल आहे. बरेच जण आपला वेळ घालवण्यासाठी आतमध्ये टी व्ही आहे. टी व्हीमध्ये म्हणजे तुम्हाला वाटत असेल रिमोटनं लगेच आपण चॅनल बदलून काही बघतील, असं अजिबात नाही. दूरदर्शन आपला सरकारी चॅनल, त्याच्यावर पाहावं लागतं. शुक्रवारी 8 वाजता म्हणजे जवळपास त्या टी व्हीसमोर बसलेले असतात लोक, कारण शुक्रवारी पिक्चर लागलेले असतात. मग ते पिक्चर बघण्यासाठी म्हणजे आपण लहानपणी जशा पद्धतीने दूरदर्शनवर पिक्चर बघितल्या, तशा पद्धतीने जेलमध्ये बऱ्याच जण पिक्चर बघतात. दुसरी गोष्ट, मग बाहेर मी तुम्हाला सांगितलं वॉशरूम म्हणजे शौचालय आहेत. पण एक बॅरॅकमध्ये एक शौचालय असतो. तशाच पद्धतीचं ते एक एवढ्या डोक्यापर्यंतचा एक दरवाजा असतो. आणि जर त्याला जायचं असेल तर आतमध्ये जर जेवण करत असले तर तेव्हा जायचं नाही. जर गेले तर मग पाणी टाकलं जातं त्याच्यावरून. कारण बाई मध्ये जेवतायत ना, हां, सिविक सेन्स आहे की नाही कुछ. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आतमध्ये स्वच्छता खूप राखली जाते कैद्यांकडूनच. कारण त्या कैद्यांनाच एका कैद्याला त्यातला मॉनिटर बनवला जातो आणि मग त्या मॉनिटरने ते सगळं पाळीपाळीने काम करून घ्यायचं असतं. मग तिथे काय आहे, आतमध्ये ना 15 दिवसाला आपण आपलं जे मालदारी घेऊ शकतो. म्हणजे किराण्याचा थोडासा सामान, म्हणजे आपण नायलॉन घेऊ शकतो, काही फरसाण घेऊ शकतो, काही चॉकलेट्स घेऊ शकतो. पण ती काही मोठ्या प्रमाणात वगैरे नसतात. मग काहीजण ते तशा पद्धतीनं मनी ऑर्डर मागून ते घेतात. आणि त्याचमध्ये काही तारखेला बाहेर गेले की मग ते गायच्या पाणी बिडीचा कट्टा आणतात. मग आता ते कशासाठी आणतात, की बरेच जण गायच्या खात नाहीत आणि बिडी पित नाहीत, पण तरी ते आणतात. त्याचं कारण म्हणजे आतमध्ये असे बरेच कैदी आहेत जे एका बिडीवर लोकांचं काम करतात. एका तंबाखूच्या विड्यावर झाडू मारतात, पाणी भरतात. मग त्याच्यामुळे जे थोडेसे धनधानगे वगैरे असतात ते लोक ते काम करून घेत असतात. मात्र मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, की जेलमध्ये असे अनेक तरुण मुलं आहेत जे लैंगिक अत्याचार आणि पोस्कोच्या केसमध्ये आतमध्ये आहेत. मग जर त्यांना स्टोरी जर विचारली त्यांची, तर ते सांगतात की एक मुलगी होती, तिच्यासोबत प्रेम झालं, काही वर्ष ते चाललं, ती म्हणली आपण पळून जाऊ. मग माझंही वय कमी, 22-23 वर्षाची ही मुलं आहेत. ती काहीतरी 10वी-11वी कंप्लीट झालेली आणि झाले हे सैराट झाले. पैसा किती असणार त्या वयातल्या पोरांकडे. पळून गेल्यानंतर मग त्यांच्याकडे काय असतं, मग 2-3 दिवसातच हे पकडले जातात. घरच्यांनी ते बोलवलं गेलं, म्हणजे ह्यांच्या स्टोऱ्या सांगतो आहे मी. बोलवलं की मग मुलीला वेगळं घेतलं जातं आणि मग पुन्हा मुलगा मात्र तिथंच राहतो. कारण त्या मुलगी ही अल्पवयीन असते. त्या मुलीचा जबाब घेतला जातो बळजबरीने आणि मग पोस्को, लैंगिक अत्याचार, अपहरण अशा पद्धतीचे कलमं लावली जातात. जर त्या मुलीच्या घरचे खूप मोठ्या घरचे असेल तर असे कित्येक मुलं आतमध्ये आहेत जे प्रेमातून पळून गेले. पण सगळ्यात महत्त्वाचा हा विषय आहे की प्रेम खरं तर ठरवून केलं जात नाही. मात्र एवढं तरी लक्षात यायला पाहिजे की आपण जर लग्न करायचं आहे, ठरवलं आहे, तर मग आपण काय कमवतो, आपण आपल्या पायावर उभे आहोत की नाही, समोरच्या मुलीचं वय पूर्ण आहे की नाही, हेही विचार करणं तितकंच गरजेचं आहे. असे अनेक पुरुष आतमध्ये आहेत की ज्यांनी रागाच्या भरामध्ये एक मोठा निर्णय घेतला आणि तो निर्णय त्यांना जेलमध्ये कित्येक वर्ष त्यांना बसावं लागतं आपल्या घरच्यांना सोडून. मग मर्डरच्या केसमध्ये तशाच पद्धतीनं बरेच जण आहेत.
लैंगिक अत्याचाराचे बरेच जण म्हणजे जे बलात्कार केसमध्ये आतमध्ये येतात ते सांगत नाहीत की बाबा आम्ही केलं ते, कारण त्यांना एक वेगळ्याच पद्धतीनं बघितलं जातं. मात्र अशा पद्धतीचं हे जेल असतं. आतमध्ये काही पुस्तकं वगैरे मिळतात. थोडेसे आरोग्याच्या दृष्टीने जर काही झालं तर तिथे एक छोटे-मोठे गोळ्या देणारे बाबा असतात. बाबा म्हणजे पोलीस. आणि जर थोडं तुम्हाला जर आरोग्याच्या दृष्टीने जर जास्तच झालं तर मग तुम्हाला त्या ठिकाणच्या जो सिव्हिल हॉस्पिटल असतो तिथेही नेण्यात येतं, पण हातकडी बांधून. कारण त्या सिव्हिलमध्ये पण एक छोटीशी कोठडी असते माहिती आहे का तुम्हाला, तिथंच उपचार केला जातो. तर असं एकूणच हा जेलचा विषय आहे. काही राहिला असेल या सगळ्या विषयामध्ये सांगताना, मात्र जेल काही चांगलं नाही आहे. त्यामुळे कुठली गोष्ट करताना आपल्या रागावर नियंत्रण करणं खूप गरजेचं आहे. 1 मिनिटाचा राग हा आपल्याला कित्येक वर्ष जेलमध्ये सडवू शकतो. त्याच्यामुळे त्यापासून लांबच राहा. ही माहिती तुम्हाला कशी वाटली तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हा प्रश्न देखील तुम्हाला 100% पडला असेल, की बाबा तुला एवढं सगळं कसं माहीत आहे? त्याच्यावर पण आपण पुन्हा एकदा एक व्हिडिओ बनवूया. तोपर्यंत इथेच थांबूया. आपल्या Facebookला लाईक करा, आपल्या Instagramला फॉलो करा आणि आपल्या YouTubeवर जर हा व्हिडिओ पाहत असाल तर तिथं सबस्क्राईब करा, सबस्क्राईब.